की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारतावरून अरबी समुद्रात सरकलं आहे. उत्तर भारतामध्ये जो WD तयार झालेला होता तो पुढे सरकला असून नवीन WD उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे. नव्याने बंगालच्या उपसागरामध्ये वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देखील कायम आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुढचा अंदाज कसा बदलतोय ते आपण बघणार आहोत. सध्या आम्ही आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे केवळ सकाळचा एक व्हिडिओ आपल्याला आता सध्या 2 दिवस प्रसिद्ध होईल आणि 2 दिवसानंतर पुन्हा आपला रेग्युलर व्हिडिओ येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे थोड्या अडचणी असल्यामुळे आपण समजून घ्याल. या उपग्रह छायाचित्रांमध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या निरभ्र आकाश आहे. केवळ दक्षिणेला अरबी समुद्राच्या टोकाला एक वादळी सिस्टम आहे. थंडीचं प्रमाण मात्र अधिक आहे. आपण त्याचा अंदाज बघणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तीव्र झाली असून जवळपास उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भ असा थंडीच्या लाटेचा प्रभाव वाढलेला आहे. उद्या या थंडीच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे, परंतु त्याचं प्रमाण काही अंशाने कमी व्हायला सुरुवात होईल. आपण 16 तारखेलाही बघतो विदर्भामध्ये थंडीची लाट कायम राहील. इतरत्र मात्र थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. तीच परिस्थिती 17 तारखेला कायम आहे. 18 तारखेपासून मात्र थंडीचं प्रमाण बऱ्यापैकी दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होईल. 19 तारखेपर्यंत आपण बघतो मध्य भारतावर उत्तर भारतामध्ये थंडीची लाट कायम आहे, परंतु महाराष्ट्रातील थंडीचा प्रभाव बऱ्यापैकी 19ला कमी होणार आहे. 20 तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल आणि पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती निर्माण होईल. आपण बघतो पूर्णतः थंडी संपणार आहे 21 तारखेला. पूर्व विदर्भात थोडी थंडी राहील. आपण पूर्ण थंडीचा प्रभाव 22ला संपलेला बघतो आहोत. 23लाही थंडीचा प्रभाव संपतोय आणि हे थंडीचा प्रभाव संपतोय याचा अर्थच असा आहे की पावसाळी वातावरण तयार होणार आहे. दक्षिण भारतावर तयार झालेला तीव्र कमी दाब अरबी समुद्रात काही अंशाने केरळच्या आजूबाजूने किनारपट्टी भागात सरकलाय, परंतु नव्याने कमी दाबाची निर्मिती अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होऊ लागली आहे. 15 तारखेला भारताच्या दिशेने हे सरकणार आहे. साधारण दक्षिण भारताच्या आजूबाजूने त्याचा लँडफॉल 16 तारखेला होऊ शकतो, परंतु तामिळनाडू, केरळ, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश या भागामध्ये त्याचा प्रभाव 17 तारखेपासून सुरू होईल. आपण बघतो साधारण त्याचा प्रभाव हा दक्षिण भारतामध्ये 17ला सुरू होणार आहे. GFS मॉडेलनुसार याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये 18ला हलकासा पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात दिसू शकतो. GFS मॉडेलने सुद्धा महाराष्ट्रात त्याचा थोडा परिणाम 19 तारखेला दाखवायला सुरुवात केली आहे. 20 तारखेला महाराष्ट्रात हलका प्रभाव दिसू लागला आहे, जो यापूर्वी GFS मॉडेलने दाखवलेला नव्हता. 21 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात हलकी पावसाळी परिस्थिती GFS मॉडेल दाखवायला सुरुवात करत आहे. जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण 22 तारखेला सुरू होतोय. पहिल्यांदा GFS मॉडेलने 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज दिला आहे, जो GFS मॉडेलने यापूर्वी दिलेला नव्हता. हा पाऊस गारपिटीचा आणि वादळी स्वरूपातला असणार आहे, जोरदार असणार आहे. ECMW मॉडेलनुसार आपण बघतो की पहिला कमी दाबा अरबी समुद्रात केरळच्या आजूबाजूने सरकला आहे. नवीन कमी दाब अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान तयार होतोय. 15 तारखेला याची तीव्रता वाढून दक्षिण भारताच्या दिशेने तो सरकणार आहे. 16 तारखेलाही त्याचा बंगालच्या उपसागरात बऱ्यापैकी प्रभाव वाढणार आहे. 17 तारखेला विशाखापट्टणम पर्यंत त्याचा प्रभाव जाणार आहे. जवळपास केरळ ते विशाखापट्टणम ही संपूर्ण बंगालच्या उपसागराची किनारपट्टी व्यापणार आहे. आपण साधारणपणे 18 तारखेला बघतो की याचा प्रभाव जवळपास
संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात होणारे तसा हा ईशान्य मान्सूनचा शेवटचा प्रभाव असण्याची शक्यता आहे, कारण यापुढे ईशान्य मान्सून कमजोर होत जाईल. 19 तारखेला आपण बघतो हळूहळू भारताच्या भूभागावर अनेक राज्यांना पाऊस देत तो पुढे सरकणार आहे. 20 तारखेला ओरिसा, छत्तीसगडचा दक्षिणी भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या सर्व राज्यांच्या भागात पावसाला सुरुवात होईल. साधारण HMW मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात त्याचा प्रभाव हा 21 तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल. 22 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून त्याचा प्रवेश सुरू होईल. 23 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे. 24 तारखेला संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असे वातावरण तयार होणार आहे. 25 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या काही उत्तरेकडील भागात पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. मात्र उत्तरेकडील म्हणजे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं 26 तारखेला वातावरण राहणार आहे. याचा हलका प्रभाव 27लाही असणार आहे. 28 पासून हे वातावरण संपेल आणि दक्षिण भारतातील ईशान्य मान्सूनचा प्रभाव देखील संपण्याची शक्यता आहे. साधारण दक्षिण भारतामध्ये ईशान्य मान्सून 31 डिसेंबर पर्यंत असतो आणि तो कालावधी जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. अपवादात्मक वातावरण जानेवारीत तयार होतं, परंतु त्याचा प्रभाव फार कमी असतो. साधारण 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण नाही. मात्र हा अंदाज आपण जेव्हा 28 तारखेपर्यंत सरकवतो तेव्हा मात्र आपल्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भासहित संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण मध्य महाराष्ट्र, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण यामध्ये केवळ पालघर, मुंबई किंवा नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये आज प्रभाव कमी दाखवला जातोय. मात्र तोपर्यंत याही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईलच असा थोडा अंदाज आहे. त्यामुळे अजून पावसाचा अंदाज कायम आहे. याची तीव्रता थोडीफार कमी अधिक होऊ शकते, अंदाजात बदलही होऊ शकतो, परंतु दररोजच्या अपडेट आपल्याला बघावे लागतील. ECMW मॉडेलनुसार साधारण 19 तारखेपासून वातावरणात बदल व्हायला लागेल दक्षिणेकडून आणि हळूहळू याची तीव्रता ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागातून जाणवायला लागेल. मात्र 20 तारखेपासून खरं वातावरण बदलणार आहे. आपण महाराष्ट्रात पावसाचा अंदाजच 21 तारखेपासून दिलेला आहे. आपण बघतोय पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग 20 तारखेलाच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात तयार होत आहेत. महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती देखील वाढते. 21 तारखेला मात्र प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव महाराष्ट्राच्या काही भागात जाणवायला सुरुवात होईल. यामध्ये मुख्यत्वे करून 21 तारखेला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं थोडं वातावरण तयार होऊ शकतं. हळूहळू याची तीव्रता 22 तारखेपासून महाराष्ट्रात वाढू लागेल. काही विभागात हलका शिडकावा, काही विभागात जोरदार पाऊस, तर काही विभागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पाऊस होण्याची शक्यता आहे. आपण साधारण 22 तारखेला बघतो सोलापूर, सांगली, लातूर, नांदेड या भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागते. 23 तारखेला हे वातावरण हळूहळू महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सरकायला सुरुवात होईल. साधारणपणे 23 तारखेला अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.
हे किती वातावरण तयार होतं आणि कोणत्या विभागात त्याचा परिणाम जास्त होतो ते आपल्याला बघावं लागणार आहे. साधारणपणे आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम, हिंगोलीमध्ये, नांदेडमध्ये याचा प्रभाव 24 तारखेला जाणवतोय. म्हणजे यापूर्वी पूर्व विदर्भाकडे याचं प्रमाण कमी दाखवलं जात होतं, परंतु आता मात्र त्याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे. गारपिटीचा अंदाज 24 तारखेला आहे. साधारणपणे आपला अंदाज आहे की छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या सर्व भागात 24 तारखेला गारपिटीचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस या विभागात होईल. याचा प्रभाव उशिरापर्यंत राहण्याची शक्यता आहे.